खूप सारे व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहेत, पण मला एडिट करून टाकायला अजिबात टाईम भेटत नाही. इच्छा खूप आहे रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायची, पण ते आत्ता सध्या पॉसिबलच होत नाही आहे. हा व्हिडिओसुद्धा जुना आहे. अगदी 1 महिन्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे आणि मी आत्ता मला तो एडिट करायला टाईम भेटलेला आहे. नमस्कार, मी मनश्रीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर ह्या काही मी भाज्या, फ्रुट्स वगैरे आणलेले आणि तुम्हाला म्हणजे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मार्केटला गेलो होतो, येते वेळी काही भाज्या घेऊन आलो. थोड्याफार भाज्या घरामध्ये आहेत, त्याच्यामुळे जास्त आणल्या नाहीत. तरी पण 4-5 भाज्या आणल्यात मी. इथे आहे लाल भाजी, खूप छान भेटली, एकदम ताजी आणि कोवळी पण होती, प्लस जवारी पण होती. त्याच्यानंतर हे आहेत वाल. हे मुंबईला खूप छान भेटतात, छोटे छोटे भेटतात आणि खूप छान भेटतात. इथे कोणी खात नव्हतं, पण आता मी बनवते तेव्हापासून खायलेत, म्हणून ही पण आणले. इथे आहे भेंडी, त्याच्यानंतर इथे आहे फ्लॉवर, टोमॅटो, लिंबू, वाटाणा आणि ही केळी. ग्रेशूला खूप आवडतात म्हणून ही छोटी छोटी केळी आम्ही घेऊन आलो. त्याच्यानंतर लसूण पण आणला, जो मी आता स्वयंपाकासाठी यूज केला, मी तिकडे ठेवून दिलाय. अद्रक आणले आणि हे फ्रुट्स आणले. हे आमचे पप्पा आणायचे तेव्हा. ह्याला काय म्हणतात माहिती नाही. थोडं वेळ खाताना ॲपलसारखी टेस्ट आहे ना पिलू याची, ॲपलसारखी सप्पक आहे, पण कधीतरी खायला बरं. एकदमच सप्पक आहे. एवढं सगळं आणलंय. त्याच्यानंतर ग्रेशूसाठी काही पॅन्टा वगैरे मी घेऊन आली, कारण तिला स्कूल ड्रेसवर वगैरे लागतात म्हणून अशा. तर तिच्यासाठी ह्या पॅन्टा घेऊन आले. माझ्यासाठी काही पॅन्टा आणलेत. एक टॉप घेऊन आले मी माझ्यासाठी, जो मी आत्ता ट्राय केला. आणि टॉवेल्स वगैरे आहेत. अजून थोडंसं सामान आणले, पिलोचे क्राफ्टचे पेपर पण आणले. तर एवढं सगळं आणलं आहे. आता हे सगळं ठेवायचं आहे, सगळं पॅक करून. भाज्या निवडायच्या होत्या, पण आता टाईम नाही आहे. आता 10:15 झालेत आणि आता हे सगळं पटकन पिशव्यांमध्ये भरून ठेवते. स्वयंपाक झालेला आहे. आज खूप धावपळ झाली. आम्ही बाहेर पण गेलो होतो, गावी पण गेलो, माझ्या मामाच्या घरी गेलो. त्याच्यानंतर मम्मीकडे जाऊन आली मी. त्यामुळे आज दगदग खूप झाली. आल्यानंतर टेरेसवर पाणी वगैरे सगळ्या गोष्टी, तर दगदग खूप झाली. आल्यानंतर इथलं सगळं आवरलं आणि मग त्याच्यानंतर आम्ही मार्केटला गेलो, भाजीपाला आणला. अजून शिमला मिरची वगैरे किंवा शेपूची भाजी वगैरे फ्रीजमध्ये आहे. टोमॅटो खूप स्वस्त मिळाले. ग्रेशूसुद्धा मला हेल्प करते सगळ्या भाज्या भरायला. आणि आम्ही स्वामींच्या मंदिरात पण गेलेलो, तिकडून मी प्रसाद आणलेला ग्रेशूसाठी आणि खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर जाणं झालं आमचं खरं तर मंदिरामध्ये, पण आवर्जून जाऊन आलो. तर सिटीमध्येच आहे, तर ती म्हणजे सिटीमध्ये गेलं तर तेही काम होऊन जातं. तर आता ह्या भाज्या पटकन भरून ठेवते. आज दिवसभर मला व्हिडिओ शूट करायला जमलं नाही, ना मला एडिट करायला जमलं, ना मला अपलोड करायला जमलं, कारण माझा फोन बंद. हो बाळा, त्याच्यामध्येच टाक, खाऊ नको ते, धुवायचे असतात ती भाजी करताना. हां, दुसरं घेऊन खा तुला पाहिजेत तर. ह्याच्यामध्ये ह्या शेंगाभर बाळा, ही मोठी आहे पिशवी. माझा फोन आज बंद पडलेला आणि तो रिपेरीला दिला होता, त्याच्यामुळे अजिबात काही शूट वगैरे केलं नाही. आज संध्याकाळी मला फोन मिळाला 5 वाजता आणि त्याच्यानंतर मग जे काही थोडंफार मी शूट केलं ते आत्ता करते तुमच्यासोबत, ते शेअर करते. तर चला, हे सगळं आवरून घेते पहिला आणि थोडंफार आता वरती पाणी पण मारायचं आहे टेरेसवर. तर हे आवरून परत तिथलं आवरायचं आहे. ग्रेशूचा अजून अभ्यास मी बघितलेला नाही आहे, काय आहे काय नाही, तर तेही मला बघावं लागणार आहे. खूप वेळ होतो आहे सध्या, खूप कामं आहेत त्याच्यामुळे, पण ठीक आहे, चालायचंच. चला, हे पटकन आवरते आणि जमल्यास नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते. रात्री व्हिडिओ कंटिन्यू करायला जमला नाही, कारण खूप वेळ झालेला, त्याच्यामुळे मी सकाळीच हा व्हिडिओ कंटिन्यू करते. ग्रेशूसाठी फ्रूट्स दिले डब्यामध्ये. इथं मोड आलेले मूग आहेत, तिच्यासाठी मी हेल्दी टिफिन नेहमी तयार करत असते आणि थोडा तो जास्त क्वांटिटीमध्ये मी देते, कारण तिच्या फ्रेंड्स पण खातात, सो त्यासाठी. आणि इथे मी फोडणीचा भात दिला आहे तिला. मी रेग्युलर भात देत नाही तिला, पण आठवड्यातनं एकदा का होईना तिला असे वेगवेगळे भाताचे प्रकार करून देत असते. तर असं तिचं काहीसं रुटीन आहे टिफिनचं. त्याच्यानंतर ही बॅग माझ्या मामाच्या आईने तिच्यासाठी दिली होती, पण त्याच्यामध्ये तिची बॉटलच बसत नव्हती, त्याच्यामुळे मग तिला मला जुनीच बॅग द्यावी लागली. तर ग्रेशू आता स्कूलला गेलेली आहे आणि मी आज नाश्त्याला बनवले होते अप्पे. आणि हे सगळं बनवायचं म्हटलं की खूप वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टीतनं, कारण चटणी आली, बाकी सगळ्या गोष्टी आल्या घरातल्या आवरायच्या आणि हे करायला पण टाईम लागतो. सो ग्रेशू पटकन नाश्ता केली, निघून गेली. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि याच्यानंतर खूप सारे व्हिडिओ जे आहेत आधीचे तेच येतील.